पाहिजे चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील, ज्या योजना असतील त्या योजनाबद्दल तुम्हाला माहिती लवकरात लवकर भेटून जाईल. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे बांधकाम कामगार नोंदणी. म्हणजे काय की बांधकाम जे जे पण लेबर आहेत, कोणते लेबर मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार आहेत, एक त्यांच्यासाठी कल्याणकारी मंडळ आहे. त्यामध्ये आपण जर नोंदणी करून घेतोय त्यासाठी आपल्याला खूप साऱ्या योजनांचा लाभ घेता येतो. त्या योजनाबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि ते रजिस्ट्रेशन करण्यासाठी म्हणजे नोंदणी करण्यासाठी काय करावं लागेल, कशी नोंदणी करावी लागेल, या सर्व गोष्टीबद्दल तुम्हाला मी आज माहिती देणार आहे. पाहूया मित्रांनो. सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, आता मी जसं वेबसाईट वरती गेलो, इथे वर वेबसाईट पाहून घ्या व्यवस्थित. इथे आहेत बघा कल्याणकारी योजना. आता आपण इथे जेव्हा कामगार मध्ये जातो, कामगार नोंदणी आणि कल्याणकारी योजना यावरती क्लिक केलं तेव्हा मित्रांनो सामाजिक सुरक्षा यासाठी तुम्हाला तिथे आर्थिक मदत केली जाते. त्यामध्ये काय असेल बघा, तर पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी तुम्हाला 30,000 रुपयाचा आर्थिक मदत तुम्हाला केली जाते मित्रांनो. त्यानंतर इथे बघा की मध्यान्ह भोजन योजना, म्हणजे दुपारचं जे जेवण असणार आहे मित्रांनो, त्या दुपारच्या जेवणासाठी पण तुम्हाला तिथे मदत केली जाते, बरोबर. यानंतर आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. म्हणजे तुमचं एक वय झालं 60च्या नंतर जाताय तुम्ही, तिथे तुम्हाला महिन्याला 3,000 रुपयाचा पेन्शन जे बोलतो आपण, तर ते पेन्शन तुम्हाला महिन्याचं 3,000 रुपये तुम्हाला भेटतं मित्रांनो. यानंतर मित्रांनो इथे आहे बघा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यामध्ये तुम्हाला जर काही अपघात वगैरे झाला तर त्यामध्ये तुम्हाला तिथे अपघात नाही, सॉरी, तुम्ही जीवन ज्योती म्हणजे काय की तुम्हाला आजारी वगैरे पडले तर तुम्हाला हॉस्पिटलसाठी तिथे या योजनेतून तुम्हाला तिथे लाभ दिला जातो. यानंतर इथे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहे मित्रांनो. काही आजारी झाले, ऍक्सिडेंट झाला, अपघात झाला, त्यामध्ये हात पाय वगैरे काही तुमचा निकामी झाला, त्यामध्ये तुम्हाला अर्थसहाय्य भेटतं, म्हणजे तुम्हाला मुदत रक्कम दिली जाते काही ना काही. त्यानंतर पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना पण आहे मित्रांनो, बरोबर. यामध्ये ही जी पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना आहे त्यामधून तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं मित्रांनो. दुसरं आहे शैक्षणिक. म्हणजे काय की जर तुम्ही नोंदणी केली, ते बघा या योजनेअंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 मुलांसाठी लागू आहेत. म्हणजे की बांधकाम कामगारामध्ये नोंदणी केली तुम्ही तर तुम्हाला बघा इथे इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 2,500 रुपये, इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000 रुपये. यामध्ये कंडिशन आहे की 75% मुलगा हजर राहायला पाहिजे शाळेमध्ये, बरोबर. यानंतर 2 नंबरचा आहे मित्रांनो, इयत्ता 10वी 12वी मध्ये किमान 50% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10,000 रुपये भेटतात मित्रांनो तुमच्या दोन्ही विद्यार्थ्यांना. 3 नंबरचा आहे बघा, इयत्ता 11वी व 12वीच्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी 10,000 रुपये तुम्हाला तिथे दिले जातात. यानंतर मित्रांनो पदवी अभ्यासक्रम. म्हणजे काय की पदवी अभ्यासक्रम जर तुम्ही घेणार असाल तर तुम्हाला 20,000 रुपये तुम्हाला भेटतात तिथं. यामध्ये पत्नीसही लागू, म्हणजे तुमची पत्नी जरी तुमचे शिक्षण घेत असेल तर तुम्हाला पत्नीला तुमच्या 20,000 रुपये तुम्हाला तिथे दिले जातात. यानंतर मित्रांनो इथे आहे बघा वैद्यकीय पदवीकरता प्रतिवर्षी 1 लाख, तर अभियांत्रिकी पदवीकरता प्रतिवर्षी 60,000. म्हणजे काय, जर डॉक्टर साईडला तुम्ही गेलाय, डॉक्टरची पदवी घेणार आहे तुमचा मुलगा, तुम्हाला 1 लाख रुपये दर वर्षाला भेटतात. आणि जर इंजिनिअरिंग साईडला गेला तर 60,000 रुपये तुम्हाला प्रतिवर्षाला भेटतात. आणि हे आहे पत्नीसही लागू, म्हणजे तुमच्या पत्नीला पण हे गोष्टी लागू असणार आहेत मित्रांनो. त्यानंतर जर शासन मान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 20,000 रुपये आणि शासन मान्य पदव्युत्तर पदविकेसाठी शैक्षणिक वर्षी 25,000 रुपये तुम्हाला तिथे दिले जातात. आणि आणखी सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, आपल्या तिकडे MSCIT करायची खूप जास्त गरज असते आपल्याला कम्प्युटरच्या गोष्टी माहीत करून घेण्यासाठी. तर जे नोंदित बांधकाम कामगाराच्या 2 पाल्यांना MSCIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती पण तुम्हाला केली जाते. म्हणजे जे MSCIT साठी तुम्ही जे फी भरणार आहात त्या फीज तुम्हाला परत तिथे दिली जाते मित्रांनो. यानंतर इथे आहे आरोग्य विषयक. आपण 2 नंबरला पाहिलं शैक्षणिक, 3 नंबर आहे आरोग्य विषयक. यामध्ये बघा नैसर्गिक प्रसूतीसाठी, म्हणजे जर तुमचे मिसेस आहेत त्यांची डिलिव्हरी नैसर्गिक पद्धतीने झाली तर तुम्हाला 15,000 रुपये तिथे भेटतात.
आणि जर ऑपरेशन करून आपली डिलिव्हरी झाली तर 20,000 रुपये तुम्हाला भेटतात 2 अपत्यासाठी, बरोबर. नंतर गंभीर आजाराचा उपचार जर घ्यायचा असेल त्यासाठी 1,00,000 रुपयाचा फायदा होतो मित्रांनो. म्हणजे 1,00,000 रुपये तुम्हाला दिले जातात. लाभार्थी कामगार त्याच्या तिच्या कुटुंबियांना, म्हणजे लाभार्थी कामगार पण आणि त्यांच्या कुटुंबियांना पण 1,00,000 पर्यंत तुम्हाला अर्थसहाय्य केलं जातं. नंतर 3 नंबरला आहे मित्रांनो, एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1,00,000ची मुदत बंद ठेवली जाते. म्हणजे 1,00,000 रुपये तिच्या अकाउंटवर टाकले जातात आणि तुम्हाला 18 वर्षानंतर तुम्ही तिच्या शिक्षणासाठी असू द्या किंवा तिच्या उच्च शिक्षणासाठी असू द्या किंवा नंतर तुम्हाला पुढे लग्न करायचे तर लग्नासाठी असू द्या, हे तुम्हाला पैसे कामाला येऊ शकतात. यानंतर 2,00,000 रुपये मित्रांनो कशासाठी, 75% किंवा कायमचे अपंगत्व आल्यास 2,00,000 रुपये तुम्हाला भेटतात. म्हणजे अपघात झाला, कायमचे अपंगत्व आले तर तुम्हाला 2,00,000 रुपये तुम्हाला तिथे दिले जातात. यानंतर आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना, ही पण तुम्हाला भेटते आणि आरोग्य तपासणी करणे हे पण तुम्हाला मोफत असतं मित्रांनो. त्यानंतर 4 नंबरचा आहे आर्थिक मदत तुम्हाला कोणत्या कोणत्या वेळेस येथे दिली जाते मित्रांनो. जर कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाला तर 5,00,000 रुपये तुम्हाला भेटतात, कायदेशीर वारस जो असेल त्याला. 2 नंबर, नैसर्गिक रित्या मृत्यू झाला तर 2,00,000 रुपये भेटतात मित्रांनो, कायदेशीर वारसास. यानंतर अटल बांधकाम कामगार आवास योजना, शहरीमध्ये 2,00,000 रुपयाचं तुम्हाला अनुदान भेटतं आणि ग्रामीण मध्ये पण तुम्हाला 2,00,000 रुपयाचं अनुदान तिथं दिलं जातं मित्रांनो. यानंतर कामगाराचा मृत्यू जर झाला, कधी वय 50 ते 60 मध्ये जर मृत्यू झाला तर तुम्हाला अंत्यविधीसाठी, म्हणजे जे आपण नंतर अंत्यविधी करतो त्यासाठी आपल्याला 10,000 रुपयाचं अर्थसहाय्य दिलं जातं. नंतर आहे मित्रांनो, कामगाराचा मृत्यू झाला त्याच्या विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विदुर पत्नीस 24,000 रुपये 5 वर्षाकरता तुम्हाला भेटतात. म्हणजे प्रत्येक वर्षाला 24,000 असे तुम्हाला 5 वर्षाकरता पैसे भेटतात मित्रांनो. आणि शेवटचं आणि सगळ्यात महत्वाचं, जसं की आपण बांधकाम कामगार आहोत तर आपल्याला पण स्वतःची इच्छा असते आपलं स्वतःचं घर वगैरे असायला पाहिजे. तर त्यासाठी मित्रांनो 6,00,000पर्यंत जर कर्जाची रक्कम घेतली तुम्ही तर त्यामध्ये तुम्हाला 2,00,000 हे जे आहे हे तुम्हाला अनुदान दिलं जातं, बरोबर. 6,00,000पर्यंतच्या व्याजाची रक्कम किंवा 2,00,000 तुम्हाला तिथे दिले जातात. या सर्व गोष्टीचे जे बांधकाम कामगार नोंदणी करताय तुम्ही, या सर्व गोष्टीचा तुम्हाला फायदा होऊ शकतो मित्रांनो. आता हे झालं की तुमचे फायदे काय. तर सर्वात महत्वाचं, नोंदणी करायची, नोंदणीसाठी कागदपत्र काय लागतील आणि कशा प्रकारे नोंदणी करायची आहे हे तुम्हाला मी दाखवतो. तर इथे बघा कामगार आहे, कामगार नोंदणीवरती आपण क्लिक करतोय. इथे बघा खाली आपली पात्रता तपासा आणि नोंदणी करण्यासाठी पुढे जा, बरोबर. यामध्ये काय काय लागणार आहे मित्रांनो, आपल्याला नोंदणी पात्रता 18 ते 60 वर्ष पाहिजे आणि मागील 12 महिन्यामध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार याचं प्रमाणपत्र पाहिजे मित्रांनो. यानंतर वयाचा पुरावा, 90 दिवसाचं काम केल्याचं प्रमाणपत्र, रहिवासी ओळखपत्र पुरावा आणि पासपोर्ट आकाराचे 3 फोटो, या सर्व गोष्टी तुमच्याकडे असतील तुम्ही कामगार नोंदणी करू शकता मित्रांनो. तर कामगार नोंदणी करताय त्यासाठी मी तुम्हाला काय काय तुम्हाला जे फॉर्म्स असतील ते कसे डाउनलोड करायचे किंवा कसे पाहिजे ते तुम्हाला सांगतो. जे दिसतंय डाउनलोड वरती क्लिक करायचे. हे बघा बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म डाउनलोड करूया आपण. बघा अशा प्रकारे तुमचा नोंदणी फॉर्म असू शकतो. हे पूर्ण गोष्टी दिसतात. यानंतर तुम्हाला जे 90 दिवसाचं द्यायचंय, ग्रामसेवक असेल किंवा नगरपालिका ग्रामपंचायत यांच्या मार्फत बांधकाम कामगारास जे प्रमाणपत्र देतं ते प्रमाणपत्र अशा पद्धतीने आहे मित्रांनो. तुम्हाला सर्व गोष्टी तुम्हाला टाकाव्या लागतात. यानंतर तुम्हाला ऑनलाईन जे आपण आधार देतोय तर आधारसाठी संमतीपत्र म्हणून एक द्यावं लागतं आपल्याला. आणि यानंतर मित्रांनो आहे स्वयं घोषणापत्र, जे की स्वयं घोषणापत्र तुम्ही देऊ शकता. हे नोंदणीसाठी झालं. यानंतर मित्रांनो इथे आहे बघा सामाजिक सुरक्षा योजना अर्जाचे फॉर्म, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस अर्ज करावा जो लागतो त्यासाठी तुम्हाला हे वेगवेगळे अर्ज आहेत. इथे पाहूया अर्ज आपण. बघा असे अर्ज आहे मित्रांनो, बरोबर. यानंतर इथे खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत, खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला इथे भेटतात मित्रांनो, फायदा खूप जास्त घेऊ शकता. शैक्षणिक योजनेचा फॉर्म आहे मित्रांनो, इथे डाउनलोड करू शकतो आपण. आणि हा फॉर्म आहे, या फॉर्म मध्ये पण आपण फॉर्म सबमिट करू शकतो.
तर अशा प्रकारे खूप साऱ्या गोष्टी आहेत मित्रांनो याच्यामध्ये. आरोग्यविषयक आहे, अर्थसहाय्य योजना आहे. तर या गोष्टीचा लाभ घेण्याकरता आजच बांधकाम कामगार विभाग जो आहे, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, यामध्ये नोंदणी करून घ्या. आणि तुम्हाला जर कळत नसेल कशी नोंदणी वगैरे करायची आहे, तर मी खाली जो नंबर देणार आहे त्या नंबरमध्ये तुम्ही नंबरवरती कॉल करून पूर्ण व्यवस्थित सविस्तर माहिती तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. तुम्हाला पूर्णपणे सोना एंटरप्राइजेस कडून मदत मिळेल. मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि सोना एंटरप्राइजेस चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवीन अपडेट जे आहेत ते मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.